मित्रांनो, एक मुलगा जो कारपेंटर म्हणून काम करतो, त्याच्या लग्नाबाबत बोलण्यासाठी मुलीचे कुटुंब त्याच्या घरी येतात. दोन्ही कुटुंबे चर्चा करत असताना अचानक मुलगी तिथे येते आणि मुलीच्या कुटुंबाला म्हणते, तुम्ही जे काय करत आहात ते बेकायदेशीर आहे आणि मी हे होऊ देणार नाही. हे ऐकून मुलीचे कुटुंब चकित होते. ते त्या मुलीला विचारतात, आम्ही मुलीच्या लग्नाची बोलणी करत आहोत, यात बेकायदेशीर काय आहे? ती मुलगी म्हणते की मुलीचं लग्न करणं बेकायदेशीर नाही, पण दुसऱ्याच्या नवऱ्याशी लग्न लावणं बेकायदेशीरच आहे. ज्याच्याशी तुम्ही लग्न लावायची चर्चा करत आहात तो माझा नवरा आहे. मी एक न्यायाधीश आहे. जर तुम्ही असे केले तर काय होईल ते नक्कीच पहा. हे ऐकून मुलीचे कुटुंब घाबरून तिथून पळून जाते. पुढे असे काय घडतं की ज्याची त्या मुलाने कधी कल्पना देखील केली नव्हती. ही गोष्ट राजस्थानमधील आहे. राहुल नावाचा एक मुलगा जो 6व्या इयत्तेत शिकत असतो. एकदा तो वडिलांसोबत त्यांच्या शेजाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात जातो. तिथे पोहोचल्यावर समजलं की ज्या मुलाचे लग्न होत आहे तो राहुलचा शेजारी आहे आणि त्याच्या शेजारीच राहणारी मंजू नावाची मुलगी, जी राहुलच्या वयाची आहे, ती सुद्धा तिच्या फॅमिलीसोबत तिथे आली होती. मंजू आणि राहुल दोघेही 6व्या इयत्तेत शिकत असतात. मंजूच्या वडिलांनी जेव्हा राहुलला तिथे पाहिलं तेव्हा त्यांना तो आवडतो आणि ते राहुलच्या वडिलांशी मंजूच्या लग्नाची बोलणी करतात. राहुलचे वडीलही सहमती दर्शवतात आणि म्हणतात की ठीक आहे, लग्नाला आमची सुद्धा काही हरकत नाही. माझ्या मुलाच्या नावे इतकी जमीन आणि संपत्ती आहे, तुम्हाला मंजूर असेल तर लग्न करा. आता ही गोष्ट ऐकून मंजूचे वडील देखील सहमत देतात आणि त्याच मंडपात जिथे शेजाऱ्याचं लग्न होत होतं, राहुल आणि मंजूचेही लग्न लावले जाते आणि ठरवलं जातं की दोघेही मोठे झाल्यावर एकमेकांकडे येणे जाणे सुरू करतील. असे ठरवून त्या दोघांचंही लग्न होतं आणि राहुल परत आपल्या घरी येतो. मित्रांनो, पूर्वीच्या काळी बालविवाह अशा झटापटी पद्धतीने पार पाडला जायचा. राहुल अजून फक्त 11 वर्षाचा असतो, त्यामुळे त्याला लग्नाचे गांभीर्य कळत नाही. तो त्याचे शिक्षण सुरू ठेवतो. काही वर्षांनी तो 10वीपर्यंत पोहोचतो, पण अभ्यासात कमजोर असल्यामुळे तो 10वी कसाबसा पास होतो. ग्रामीण भाग असल्याने आणि त्या काळात अशा गोष्टीवर जास्त लक्ष दिले जात नसल्यामुळे त्याच्या पालकांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. राहुल पुढे शिक्षण सुरू ठेवतो, पण 12वीच्या परीक्षेत तो नापास होतो. त्यानंतर त्याचे वडील त्याला म्हणतात, बेटा तुझ्याकडून अभ्यास होणार नाही, आता एखादे काम शिक आणि काम कमवायला लाग, निदान तुझा उदरनिर्वाह तरी होईल. राहुलला ही गोष्ट पटते आणि तो काम शिकण्याचा निर्णय घेतो. तो सुतारकाम कारपेंटर शिकायला जातो आणि 1.5-2 वर्षात कुशल कारागीर बनतो. जेव्हा त्याचे आईवडील पाहतात की राहुल पैसे कमवू लागला आहे, तेव्हा ते विचार करतात की राहुलचं लग्न तर झालं आहे, तर आता त्याच्या बायकोला घरी आणावे आणि त्याचे घर व्यवस्थित बसवावे. हे ठरवून राहुलचे वडील त्या गावाला जातात जिथे त्यांचं लग्न झालं होतं. तिथे ती मुलीच्या कुटुंबाला सांगतात, माझा मुलगा आता शिकून स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे. आता तुमच्या मुलीला आमच्या घरी पाठवा, जेणेकरून दोघांचं घर व्यवस्थित सुरू होईल. मात्र मंजूने आपल्या आईवडिलांना आधीच सांगितलं होतं की तिला पुढे शिक्षण घ्यायचं आहे. तिने 10वी आणि 12वी चांगल्या गुणाने उत्तीर्ण केली होती. मंजूचे स्वप्न होतं न्यायाधीश होण्याचं. ती आपल्या आईवडिलांना विनंती करते, माझं लग्न झालं आहे हे खरं आहे, पण मला जज व्हायचं आहे, मला एकदा प्रयत्न करू द्या. मंजूच्या आईवडिलांनी तिच्या आग्रहाला मान दिला आणि तिच्या पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवलं. मंजू जयपूरमध्ये जाऊन LLB शिकत होती. तिचे वडील राहुलच्या वडिलांना सांगतात, तुमची सून सध्या शहरात राहत आहे, ती वकील बनण्यासाठी अभ्यास करत आहे. काही दिवसात ती चांगली वकील बनेल आणि पुढे न्यायाधीश बनण्याचं तिचं स्वप्न आहे. तोपर्यंत थोडा वेळ थांबा आणि तिला काहीही सांगू नका. हे ऐकून राहुलचे वडीलही सहमत होतात आणि म्हणतात की ठीक आहे, जर मुलगी शिकत असेल तर तिला शिकू द्या. आमच्या मुलाला शिक्षणात गती नव्हती, पण आमची सून जर शिकून मोठं पद मिळवत असेल तर आम्हाला आनंदच आहे. ते घरी परत येऊन संपूर्ण कुटुंबाला हे सांगतात. जेव्हा राहुलला कळतं की त्याची पत्नी वकिलीचे शिक्षण घेत आहे, तेव्हा चिंता वाटू लागते. तो विचार करतो की जर ती वकील झाली आणि पुढे न्यायाधीश बनली तर कदाचित ती मला स्वीकारणार नाही. ही चिंता त्याला आतून खायला लागते. तरीसुद्धा तो आपल्या कुटुंबाच्या शब्दावर विश्वास ठेवतो आणि शांत राहतो. राहुलचा एक लहान भाऊ होता ज्याचं नाव शिवा होतं. तोही आता लग्नासाठी योग्य वयाचा झाला होता आणि कुटुंबाने त्याचं लग्न लावून दिलं. लग्नानंतर शिवाची पत्नी घरात आली आणि घर व्यवस्थित सांभाळू लागली. दरम्यान मंजू जयपूरमध्ये शिक्षण घेत होती. तिथे तिची भेट कुमार नावाच्या मुलाशी झाली. कुमारही तिच्यासोबत LLB करत होता आणि शहरात भाड्याच्या खोलीत राहत होता. त्याला पैशाची कोणतीही कमी नव्हती. एके संध्याकाळी मंजू भाजी घेण्यासाठी बाजारात जात असताना तिची कुमारशी अचानक भेट झाली. ते दोघेही एकाच वर्गात शिकत होते, पण ते दोघेही कधी एकमेकांशी बोलले नव्हते. मात्र त्या दिवशी दोघांमध्ये संवाद सुरू झाला. कुमारने मंजूला विचारलं, तू इतक्या संध्याकाळी भाज्या आणायला का आली आहेस? मंजूने सांगितलं की संध्याकाळी भाज्या कमी पैशात मिळतात, त्यामुळे मी पैसे वाचवते आणि माझं कामही होतं. ही गोष्ट कुमारला खूप आवडते, ती त्याच्या मनात घर करून बसते.
हळूहळू कुमार मंजूच्या जवळीक साधायला लागतो. एके दिवशी मंजू भाजी घेऊन खोलीत परत येत असताना तो त्याची भाजीची पिशवी घेऊन तिच्या खोलीपर्यंत पोहोचतो. खोलीत प्रवेश करता तो आश्चर्यचकित होतो, कारण खोलीत अगदी साधे सामान होते. मंजू फक्त प्राथमिक सुविधा घेऊन आपले जीवन जगत होती. कुमारने त्याला विचारलं, तू अशा परिस्थितीत कशी राहतेस? तुला अजूनही काही सामान नको आहे का? त्यावर मंजू म्हणाले, माझ्या कुटुंबाकडे जास्त पैसे नाहीत, त्यांच्याकडे फक्त माझी फी भरण्यासाठी पुरेसे पैसे आहेत. त्यामुळे मी माझ्या शिक्षणासाठी साध्या गोष्टीवर भागवते. मला यामध्ये कोणतीही अडचण वाटत नाही. कुमार तिथून निघून जातो, पण दुसऱ्या दिवशी मंजूच्या खोलीत सुखसोयीचे सामान भरून देतो. मंजू हे पाहून आश्चर्यचकित होते आणि त्याला विरोध करते. तू हे का करत आहेस? कुमार म्हणतो, मंजू, मी तुझा मित्र आहे आणि मित्र म्हणून इतकं करणं मला आवडतं. कृपया हे स्वीकार. कुमारच्या आग्रहामुळे मंजू ते सामान ठेवायला तयार होते. मंजू कुमारच्या मदतीने जयपूरमध्ये राहू लागते. कुमार नेहमी तिला मदत करत असे. कधी तिला एखादं पुस्तक हवं असेल तर स्वतः खरेदी करून तिला देत असे आणि म्हणत असे की तो अभ्यास पूर्ण झाल्यावर मला परत दे. अशा प्रकारे मंजू आणि कुमारने आपले LLB पूर्ण केले. LLB झाल्यानंतर दोघेही कोर्टात प्रॅक्टिस करू लागले. त्यांचं स्वप्न होतं जज बनण्याचं. एके दिवशी कुमारचा वाढदिवस होता. त्याने मंजूला आपल्या रूमवर पार्टीसाठी आमंत्रित केलं. मंजू त्याच्या रूमवर गेली आणि पाहते की तिथे फक्त कुमारच आहे, इतर कोणीही नाही. ती विचारते, कुमार, तुझ्या वाढदिवसाला मित्रमैत्रिणी का नाहीत? यावर म्हणतो की मंजू, ही पार्टी मी खास तुझ्यासाठी ठेवली आहे. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हे ऐकून मंजू थोडी घाबरते आणि विचार करू लागते की आता तो काय सांगणार आहे. कुमार मंजूचा हात धरतो आणि तिच्या प्रती आपल्या प्रेमाची कबुली देतो. मंजू हे ऐकून एकदम धक्का बसल्यासारखे आपला हात सोडवते आणि म्हणते, कुमार, मी तुला चांगला मित्र समजत होते, पण मला माहीत नव्हतं की तू माझ्याबद्दल असा विचार करतोस. कुमार विचारतो, म्हणजे तुला मी का आवडत नाही? मंजू उत्तर देते, कुमार, तसं काही नाही, पण माझं लग्न आधीच झालं आहे. लग्न फक्त एकदाच होतं आणि मी माझ्या आयुष्यात दुसरं कोणतं नातं स्वीकारू शकत नाही. मंजूचे उत्तर ऐकून कुमारला आपली चूक लक्ष देते. तो तिला माफी मागतो आणि म्हणतो की ठीक आहे, आपण फक्त मित्र म्हणून राहू शकतो. मंजू त्याला सांगते की हो, आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो. त्याने आपली मैत्री टिकवली आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या अनुभवानंतर दोघांनी जज होण्यासाठी परीक्षा दिली आणि यशस्वी झाले. मंजू आणि कुमार दोघेही जज बनले. मंजू जज बनल्याची बातमी तिच्या वडिलांना समजली. तिच्या सासरच्या लोकांनाही कळले की त्यांची सून आता जज बनली आहे. राहुलचे वडील आनंदाने गावात मिठाई वाटू लागतात. मात्र राहुल त्यांना थांबवतो आणि म्हणतो की बाबा, तुम्ही इतके भोळे आहात. आधी तिच्या घरी जाऊन विचारा की ते मंजूला माझ्यासोबत पाठवतील की नाही. ते आता जज आहे आणि मी एक साधा सुतार आहे. कदाचित ते मंजूला पाठवायला नकार देतील. हे ऐकून राहुलचे वडील म्हणतात की ठीक आहे, मी जाऊन त्यांच्याशी बोलतो. ते मंजूच्या वडिलांकडे जातात. त्यावेळी मंजूच्या वडिलांच्या घरी खूप लोक आलेले असतात. जज बनल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी राहुलचे वडील थोडा वेळ थांबतात आणि संध्याकाळी मंजूच्या वडिलांशी बोलतात. मंजूचे वडील स्पष्टपणे सांगतात, आता आमची मुलगी तुमच्या मुलासोबत राहू शकत नाही. तुम्ही तुमच्या मुलाचं दुसरं लग्न करून द्या. राहुलचे वडील मंजूच्या वडिलांकडे तिच्याबद्दल बोलण्यासाठी जातात, पण मंजूच्या वडिलांचा प्रतिसाद ऐकून त्यांना धक्का बसतो. मंजूचे वडील स्पष्ट शब्दात म्हणतात, आता आमची मुलगी जज आहे आणि तुमचा मुलगा 12वी नापास असून एक सामान्य कारपेंटर आहे. त्यामुळे माझ्या मुलीचं तुमच्या मुलाशी नातं ठेवणं शक्य नाही. राहुलचे वडील म्हणतात, पण मुलीचं लग्न लहानपणीच झालं होतं, तेव्हा तुम्ही असं कसं म्हणू शकता? मंजूचे वडील उत्तर देतात, लहानपणी झालेले लग्न कायद्याने गुन्हा आहेत. जर तुम्ही या उल्लेख कोणाजवळ केला तर माझी मुलगी जज आहे आणि ती कायदेशीर पद्धतीने तुमच्यावर कारवाई करू शकते. हे ऐकून राहुलचे वडील निराश होतात आणि घरी परत येतात. घरी पोहोचल्यावर संपूर्ण कुटुंबाला ही गोष्ट सांगतात. हे ऐकून कुटुंबात दुःखाचं वातावरण पसरतं. राहुलला या गोष्टीचा आधीच अंदाज होता. त्याला वाटत होतं की मंजू यशस्वी झाल्यावर त्याच्याकडे परत येणार नाही. तरीही तो आपल्या कुटुंबाला समजावतो, हे विसरून पुढे बघूया, जे झालं ते झालं. आता आपल्या भविष्यात काय करायचं याकडे लक्ष द्यायला हवं. काही दिवसांनी कुटुंबातील वातावरण शांत होतं. राहुलचे वडील म्हणतात की बेटा, हरकत नाही, आपण तुझं लग्न करून टाकू. मग ते त्याच्यासाठी वधू शोधायला लागतात. काही काळाने त्यांना एक चांगलं स्थळ मिळतं. वधू पक्ष राहुलला पाहण्यासाठी त्यांच्या घरी येतो. सगळं व्यवस्थित चालू असतानाच मंजू अचानक तिथे पोहोचते. ती वधू पक्षाला सांगते, तुम्ही त्याच्यासोबत तुमच्या मुलीचं लग्न लावण्याचा विचार करत आहात. तो माझा पती आहे. मी ही गोष्ट होऊ देणार नाही. जर तुम्ही हे लग्न करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, मी एक जज आहे आणि तुमच्यावर कारवाई करू शकते. हे ऐकून वधू पक्ष चक्रावून जातो आणि संतापून तिथून निघून जातो. हे पाहून राहुल आणि त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसतो. ते विचार करू लागतात की मंजूने हे असं का केलं? तिने अचानक येणं आणि वागणं यामागचं कारण काय आहे? राहुलचे वडील मंजूला विचारतात, बेटे, तुझ्या वडिलांनी तर स्पष्टपणे नकार दिला होता, मग तू इथे का आलीस?
मंजू उत्तर देते की बाबा, माझ्या वडिलांचा थोडा गैरसमज झाला होता. त्याने तुम्हाला जे काही सांगितलं ते चुकीचं होतं. त्या चुकीच्या समजुतीमुळे ते असं काही बोलून गेले. राहुलचे वडील मंजूला विचारतात, बेटी नेमके कोणते गैरसमज झाले होते? तेव्हा मंजू सांगते की जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा माझा कुमार नावाचा एक मित्र होता. तो माझ्या अभ्यासात खूप मदत करायचा. माझ्यासाठी पुस्तके विकत घ्यायचा. त्याच्यासाठी पैशाची कमतरता नव्हती. मी त्याच्याबद्दल घरच्यांना सांगितलं होतं, पण माझ्या घरच्यांनी या नात्याला चुकीच्या पद्धतीने समजलं. त्यांनी विचार केला की मी कुमारवर प्रेम करते आणि त्याच्यासोबत राहू इच्छिते. त्यामुळे त्यांनी तुमच्याकडे स्पष्ट नकार दिला. जेव्हा मी जज बनल्यानंतर माझ्या घरी गेले तेव्हा वडिलांनी मला सांगितलं की त्यांनी तुझ्या सासऱ्यांना स्पष्ट नकार दिला आहे. हे ऐकून मी वडिलांना विचारलं की असं का केलं? तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला वाटलं तू कुमारवर प्रेम करतेस. त्यावर मी त्याला सांगितलं की असं काही नाही, तो फक्त माझा चांगला मित्र आहे. त्याने फक्त माझ्या शिक्षणात मला मदत केली. हे ऐकल्यानंतर माझ्या वडिलांना त्यांच्या चुकीच्या निर्णयाबद्दल खूप पश्चाताप झाला. पण आता त्यांना तुमच्याशी पुन्हा बोलण्याची हिंमत होत नाही. हे ऐकून राहुल आणि त्याच्या कुटुंबियांना विश्वास बसत नव्हता की मंजू आजही राहुलसोबत राहण्याची इच्छा बाळगते. राहुल मंजूकडे जाऊन म्हणतो की मंजू, जर तुला कुठलाही दबाव वाटत असेल तर मी तुला फोर्स करणार नाही. तुला ज्याच्यासोबत राहायचं आहे त्याच्यासोबत राहू शकतेस. मला काहीही आक्षेप नाही. मंजू म्हणते की नाही राहुल, असं काहीही नाही. जेव्हापासून माझं तुझ्यासोबत लग्न झालं आहे तेव्हापासून मी तुला माझा नवरा मानला आहे. तुझ्याशिवाय वेगळं राहण्याचा विचारही मी कधी केला नाही. राहुल म्हणतो, पण मंजू, परिस्थिती बदलली आहे. मी फक्त एक कारपेंटर आहे आणि तू एक मोठी जज आहेस. लोक अनेक प्रकारच्या गोष्टी करतील. मंजू उत्तर देते, तसं असेल तर काय झालं? तू कारपेंटर असलास किंवा नसलास तरी मी तुझ्यासोबतच राहील. लग्न आयुष्यात फक्त एकदाच होतं आणि माझं लग्न तुझ्यासोबत झालं आहे. मी दुसरं लग्न कधीच करणार नाही. त्यानंतर दोन्ही कुटुंबे पुन्हा एकत्र येतात. जुने विचार, तक्रारी मिटवले जातात. मंजू आणि राहुल हसत खेळत आयुष्य जगायला सुरुवात करतात. मंजू जिथे नोकरी करत असते तिथे ती राहुललाही सोबत ठेवते. काही काळानंतर मंजू थोडे पैसे जमवून राहुलला एक चांगला व्यवसाय सुरू करून देते. राहुल फर्निचरच्या कंपनीत दिवसरात्र मेहनत करतो. त्याला फर्निचर बनवण्याचा चांगला अनुभव होता. त्याचा व्यवसाय उत्तम प्रकारे चालू लागतो. मंजू एके दिवशी राहुलची ओळख कुमारशी करून देते आणि त्यांच्याबद्दल सगळं काही सांगते. राहुल शांतपणे सर्व ऐकतो आणि कुमारचं मनापासून स्वागत करतो. आता मंजूची कहाणी जेव्हा लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा सर्वजण तिचं कौतुक करतात आणि म्हणतात की मुलगी असावी तर अशीच. जरी तिच्या वडिलांनी तिला सासरे पाठवण्यास नकार दिला तरीही तिने आपल्या आयुष्याचा योग्य निर्णय घेतला. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट, जिथे एका मुलीचं लहानपणी लग्न झालं होतं, पण नंतर जेव्हा तिच्या पतीचं दुसरं लग्न होतं तेव्हा ती स्वतः तिथे येऊन पोहोचली आणि मुलीच्या कुटुंबाला घाबरवून पळून लावलं. तुम्हाला मंजूबद्दल काय वाटतं? तुम्हाला राहुलबद्दल काय वाटतं? तुम्हाला कुमारबद्दल काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि इतरांशी शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही तुमच्यासाठी अशा छान छान गोष्टी आणू शकू. या कथा तुम्हाला सांगण्याचा उद्देश कुणाला दुखवणे किंवा त्रास देणे असा अजिबात नाही, तर यामधून काहीतरी शिकून ते तुमच्या आयुष्यात कसं लागू करता येईल हे जाणून घेणे आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.